तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशन्मालन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून शिवगड आध्यात्मिक चॅरिटेबल ट्रस्टच्या या ज्ञानेश्वरीच्या उपासनेला आपण आज प्रारंभ करतोय। काल आपण 7व्या अध्यायातील 12 नंबरच्या श्लोकावरच्या ओव्यांचं निरूपण माऊलींचं बघत होतो। त्याचंच निरूपण आता पुढं आपण चालू ठेवणार आहे। काल आपण 2 ओव्या त्या 12 नंबरच्या श्लोकावरच्या पाहिलेल्या आहेत। हे ते सात्विक हन भाव का रजतमादी सर्व ते मम रूप संभव ओळखतू ते झाले तरी माझ्या ठाई परितया माझे मी नाही जैशी स्वप्नीची आहे डोही जागृतीनं पुढे। असा सुंदर दृष्टांत स्वप्नाचे कित्येक ठिकाणी माऊलीने दिलेले आहेत। त्यामधला हा एक दृष्टांत आहे की स्वप्नामध्ये जागृती, स्वप्नाच्या डोहामध्ये जागृती बुडत नाही। इथं वर्णन केलेलं आहे की स्वप्नाच्या डोहामध्ये प्रातिभाषिक जगाच्या अधिष्ठावरून माझी सत्ता अवलंबून नाही, कारण माझी सत्ता स्वतंत्र आहे असा विचार सांगितलेला होता। हे जे दिसणारं प्रातिभाषिक जग आहे ते मायेनं आणि त्रिगुणानं युक्त असलेलं हे आहे, जग तयार झालेलं आहे। त्यामुळे त्याला प्रकृती आणि प्रकृतीचे गुण म्हणजे अष्टधा प्रकृती कारण आहे आणि त्यामुळं त्या अष्टधा प्रकृतीतलं सगळ्या गोष्टी मी त्यांच्या ठिकाणी नाही, पण माझ्या ठिकाणी ती प्रकृती आहे। माझ्या ठिकाणी प्रकृती आहे म्हणून माझ्या सत्तेवर त्या गोष्टी दिसतात। स्वप्न जे दिसतं ते आत्मसत्तेवरती अधिष्ठानावर दिसत असतं, पण स्वप्नाला अधिष्ठान आत्मा जरी असला तरी विचार लक्षात घेण्यासारखं आहे, तरी स्वप्नामध्ये मात्र आत्मा नसतो। ही गोष्ट फार महत्त्वाची आहे। इथं तेच सांगितलेलं आहे की वर्णन करताना स्वप्नामध्ये नाही, पण जागृती, स्वप्न, सुषुप्ती ह्या तिन्ही अवस्था आत्मस्वरूपाच्या सत्तेवर घडत असतात। त्यामुळे एकात एक दुसरं नसतं। स्वप्नाच्या ठिकाणी जागृती आणि सुषुप्ती नसते, सुषुप्तीच्या ठिकाणी जागृती आणि स्वप्न नसतं, किंवा जागृतीच्या ठिकाणी स्वप्न आणि सुषुप्ती नसते। या 2 गोष्टी म्हणजे प्रत्येकाचा व्यतिरेक आहे प्रत्येकामध्ये, पण विचार केला तर जागृती दिसते, जागृती अनुभवाला येते ते भगवंताच्या सत्तेवरती, स्वप्न अनुभवाला येतं ते भगवंताच्या सत्तेवरती, आणि सुषुप्तीचा अनुभव हा सुद्धा भगवंताच्या अधिष्ठानावरच आहे। भगवंत तिन्ही अवस्थेमध्ये आहे, पण भगवंतामध्ये तिन्ही अवस्था नाहीत, असा वर्णन त्याचं केलेलं आहे। मग आता ह्या ठिकाणी जर विचार असा केला तर आत्मस्वरूप जे आहे त्या आत्मस्वरूपाचा व्यापकता आपल्या लक्षात येते। म्हणून माऊली बोलतात की स्वप्नाच्या डोहामध्ये जागृती कशी बुडेल, तसं हे झाले तरी माझ्या ठाई ते माझ्या अधिष्ठानावरून उत्पन्न होतात, पण मी त्यामध्ये नाही। वर्णन कसं केलंय, मी त्यामध्ये नाही म्हणून वर्णन करताना माऊलींनी स्वप्नाचा दृष्टांत दिलेला आहे। पुढचा एक दृष्टांत आता 55 नंबरच्या ओळीमध्ये दिला। जैसी रसाचीच सुघट बीज कणिका घनवट परी तियेच तव होय काष्ट अंकुरद्वारे। काय म्हटलेलं आहे, जशी बीज कणिका जी आहे म्हणजे बीज आहे पाण्यापासून घट्ट आणि भरीव बनतं, पाण्यापासून बनतं आणि ते घट्ट होतं, पण तिच्यापासून अंकुराच्या क्रमाने मोठे आकाराचे असं काष्ट उत्पन्न होतं। म्हणजे बीज जैशी रसाची सुघट, बीज कणिका पाण्यापासून होते, बी म्हणजे घट्ट पदार्थ आहे पण रसापासून तयार झाला ना, पण त्याला जो अंकुर वृक्ष आहे त्याचं काष्ट बनतं। पण वर्णन पुढे आहे बघा, की जैशी रसाची सुघट, 2 ओव्या आपण पाठोपाठ घ्यावे लागतील आपल्याला। बीज कणिका घनवट परी तियेच होय काष्ट अंकुराद्वारे, म्हणजे अंकुराच्या द्वारे त्याचा वृक्ष होतो आणि वृक्षाचंच लाकूड होतं। कशी तिची क्रमविकास सांगितलेला आहे बघा। बीज कणिका जी असते अगोदर पाण्याने युक्त असते, पाणी असतं त्यामध्ये, पण नंतर घट्ट होते
आणि घट्ट झाल्यानंतर त्यालाच अंकुर फुटतो आणि अंकुर फुटल्यानंतर त्याचं झाड आणि झाडाचं लाकूड होतं. परंतु मग त्या काष्टाच्या ठाई सांगपा बीज पण असे काय? पण त्या लाकडामध्ये बीज आहे काय सांग बघू? नाही. पण लाकूड तयार कशाने झालं? बीजामुळं. जसं जग तयार झालं माझ्यामुळं, पण मी जगामध्ये नाही, माझी स्वतंत्र सत्ता आहे. जग प्रातिभाषिक सत्तेवर येतं, मी पारमार्थिक सत्तेमध्ये राहतो. वर्णन केलेलं आहे. तैसा मी विकारी नाही जरी विकाराला दिसे. जरी कोण मला विकार असे माझ्यात उत्पन्न झालेत, मी सृष्टी निर्माण केली असा माझ्यावर कोण आरोप ठेवत असेल तर तो खोटा आहे. काष्टाच्या ठिकाणी बीज पण आहे का? मग ते या काष्टाच्या ठाई सांगपा बीज पण असे काय? ते बीज पण राहतं का? त्याप्रमाणे मी जरी जगाच्या रूपाने विकारी झालेला दिसतो, कारण जग उत्पन्न करायला मी कारण आहे ना, मी उपादान कारण आहे जगाचं, मी निमित्त कारण आहे जगाचं. त्यामुळे मी विकारी झालो का काय? कारण एखाद्यानं बनवलं तर विकार असल्याशिवाय विकारी जग बनवता येईल का? परमात्मा विकार आहे का? नाही. मग विकारी नाही तरी मला मी विकारी असल्यासारखा भासतो. तैसा मी विकारी नाही जरी विकाराला दिसे. मी विकारल्यासारखा दिसतो, पण माझ्या ठिकाणी जगाचा अध्यास आहे. जग आणि मी फार वेगळे आहोत. जे आदेश असतं ते अधिष्ठानापासून फार वेगळं आहे. दोन वेगवेगळे विचार शास्त्र मांडत असते बरं काय. मागच्या वेळाच आपण विचार घेतला आहे तर प्रकृतीमध्ये मी भरून उरलेला आहे, एवढी व्यापकता माझी आहे. आता बोलताना म्हणतात त्या बीजामध्ये जसा वृक्ष आणि लाकूड असतं पण लाकडामध्ये बीज नसतं, तसा मी या सृष्टीनं विकारलोय आणि माझ्यामुळे सृष्टी निर्माण झाली असं जरी वाटत असलं तरी ती सृष्टी माझं आदेश, म्हणजे जग हे आदेश आहे आणि त्यामुळं मी त्याचं अधिष्ठान आहे. परमार्थता विचार जर केला तर मी विकारी नाही. मी या सृष्टीपासून खूप अलिप्त आहे. सृष्टी ही जड तत्वातली आहे आणि मी चेतन आहे. त्यामुळे चेतनाचा जडाशी काही संबंध येत नाही. जरी प्रकृतीच्या द्वारेही मी सृष्टीची उभारणी केली असली तरी सृष्टीतला कुठलाही विकार मला बाधत नाही. म्हणून म्हटलेलं आहे लाकडाच्या ठिकाणी बीजाचे गुणधर्म नसतात. कुठलंही बीज आपल्याला बघायला मिळत नाही. तसे 3 गुणामुळे जरी बदल दिसत असले तरी मी विकारी होत नाही. हे रजतम सत्व हे सगळे गुण कशामध्ये आहेत? तर या सृष्टीमध्ये आहेत. आणि हे गुण कुणाच्या अधिष्ठानावर निर्माण झालेत? माझ्या. परंतु त्यांच्यामध्ये मी नाही. उदाहरण केलेलं आहे बघा, उलट सुलट दोन्ही ठिकाणी बोललेलं आहे. त्यामुळं कधी विचार केला तर शिंपलीचं गुण चांदीत येत नाहीत. जरी शिंपली दिसत असते आणि चकाकत असते, मग चकाकते ती दिसते चांदीसारखी, पण तिचे गुण चांदीत आहेत का? चांदीतला जो मौल्यवानपणा, चांदीतला जो स्पष्टपणा आणि त्याच्यातली जी चकाकी, ती चकाकी शिंपलीमध्ये दिसते. सादृश्य दिसतं तसं शिंपली, पण त्यामुळे साप जर दोरीवर दिसला, आणखीन एक उदाहरण, प्रसिद्ध उदाहरण आहे. साप जरी दोरीवर दिसल्यानं दोरी विषारी बनत नाही, तसा मी जरी माझ्या विचार केला तर सापाची निर्मिती दोरीनं केली काय? हो, नाही केली. तसं जग भगवंतानी परमात्म्याने निर्माण केलं का? नाही केलं असे म्हणायची वेळ येते. आणि मागच्या ओळी आपण पाहिल्या त्यामध्ये कसं उलटं बोललेलं आहे बघा. या जगाची उत्पत्ती माझ्यामुळं झालेली आहे आणि आपण ते सिद्ध करून घेतलेलं आहे की जगाचं अभिन्न निमित्त उपादान कारण परमात्मा आहे. पण कसा आहे तो? प्रकृतीच्या द्वारा मायेचं अधिष्ठान घेऊन, मायेचं सहाय्य घेऊन तो ही प्रकृती किंवा हे जग निर्माण करतो. मग जग निर्माण केला तर तो स्वतः मात्र अलिप्त असतो त्याच्यामुळं, आणि त्याच्यात तो अलिप्त असल्यामुळं त्याला कुठल्याही प्रकारचे विकार लागू पडत नाहीत. म्हणजे विकार त्याच्यामध्ये घुसत नाहीत. त्यासाठी आपण शिंपलीचं आणि सापाचं उदाहरण घेतलं. साप आणि शिंपली ही आदेश आहे. शिंपली जशी त्या चांदीवर आदिस्त दिसते, आदेश आहे, त्याचं मूळ अधिष्ठान मात्र शिंपली चांदीसारखी दिसते, पण शिंपलीचे गुण चांदीत येत नाहीत. ह्या मुद्दाम आहे. किंवा चांदीत शिंपलीत येत नाहीत. म्हणून सापाच्या दिसण्याने दोरी विकारी बनत नाही. अलंकारात सोनं राहू शकतं. आणखीन एक उदाहरण बघा. अलंकारामध्ये सोनं राहू शकतं पण सोन्यात अलंकार नसतात. आपल्या लक्षात येईल ते, सोन्यामध्ये अलंकार नसतात.
मग सोन्यात अलंकार नसतात म्हणजे काय? विचार केला तर खरंच आहेत का नाही ते? सोनं आणि अलंकार एकच आहेत की नाही? आहेत. पण सोन्यात अलंकारामध्ये सोनं राहू शकतं, पण सोन्यात अलंकार नसतात. तसा सर्व भावात हे सत्वरज तम भावामध्ये मी आहे, पण माझ्यात ते नाहीत. विचार जर केला तर अलंकाराला सोडून सोनं राहू शकेल का? त्याने समजा विचार केला की मला काय करायचं आहे की अलंकार नको आहेत मला, अलंकारनं म्हटलं मला सोनं नको आहे आणि सोन्याशिवाय मी राहणार आहे, शक्य आहे काही सांगा? तसं जग भगवंताशिवाय राहू शकत नाही, पण भगवंत जगाशिवाय अस्तित्व आहे त्याचं. अलंकार सोन्याशिवाय राहू शकत नाहीत, पण सोन्याला अलंकाराची गरजच नाही. म्हणून सोन्याला सोडून ते अलंकार राहू शकत नाहीत, पण सोनं मात्र राहू शकतं. तसा परमात्मा सृष्टीशिवाय राहू शकतो. कल्पांताच्या वेळी सगळ्या सृष्टीचा नाश होतो, परंतु तो कुणाच्या सत्तेवर होतो? परमात्म्याच्या सत्तेवर होतो. त्यामुळे परमात्मा हे बाजूला साक्षीभावानं राहणारं तत्व आहे. पण सृष्टीतून परमात्मा जर काढला तर त्या सृष्टीचं अस्तित्व संपेल का नाही? सृष्टी दिसते. जसं अलंकाराचं महत्त्व जे आहे, अलंकार राहणार नाहीत त्यातनं सोनं काढून टाकलं तर, तसं सृष्टीमधून भगवंत बाहेर काढला तर भगवंत शिल्लक, सोनं शिल्लक, अलंकार शिल्लक राहणार नाहीत, सृष्टी शिल्लक राहणार नाही. ह्या दोन्ही गोष्टीचा विचार. म्हणून स्थूलात सूक्ष्म राहतं, पण सूक्ष्मात स्थूल नसतं. सूक्ष्म हे फार व्यापक आहे आणि स्थूल हे परिच्छिन्न आहे. ह्या दोन्हीचा विचार ह्या दोन्ही ह्याच्याद्वारे, दोन ओव्यांच्याद्वारे माऊली स्पष्टीकरण द्यायला लागलेले आहेत. मी दोन ओव्या पाठोपाठ टाकल्यात, त्याचा अर्थ बघा किती खोलात जाऊन माऊली बोलतात. ते झाले तरी माझ्या ठाई, परितया माझी मी नाही, जैशी स्वप्नीच्या डोही जागृती न बुडे. त्यासाठी जैशी रसाचीच सुगट, 2 नंबरचा दृष्टांत आहे बघा. स्वप्नाचा पहिला दृष्टांत दिला, दुसरा चढत चढत कसे दृष्टांत आहेत बघा. माऊलींची दृष्टांत देण्याची पद्धत आहे, पहिल्यांदा छोटा, त्यानंतर मोठा, त्यानंतर शेवट मोठा, असा शेवटच केलाय त्यामध्ये बघा त्यांनी. त्यामुळं मग त्या काष्टाच्या ठाई हा शेवट केलेला आहे. कधी जैसा रसाची सुगट बीज कणिका घनवट. रसापासून, पाण्यापासूनच तयार होते बीज, बीज पाण्यापासून तयार होते, पण ते पाण्यासारखं राहत नाही, घट्ट होते. आणि घट्ट झालं की त्याच्यातूनच वृक्षाची निर्मिती होते, म्हणजे काष्ठ तयार होते, लाकूड तयार होतं. पण मग त्या काष्टाच्या ठाई सांगपान बीज पण असे काय? मग त्या काष्टाच्या ठिकाणी की त्या ठिकाणी आहे काय तुये? नाही. काष्टाच्या ठिकाणी बीज शिल्लक आहे का? नाही, दिसणार पण नाही. तैसा मी विकारी नाही, जरी विकारेला दिसे. तसं माझ्यामुळं सृष्टी निर्माण झाल्यामुळं माझ्याकडे विकार आहेत की काय? कारण सृष्टी निर्मिती करायची झाली तर विकार असावे लागतात ना त्यासाठी. मग ते विकार माझ्यात आहेत काय? नाही. तर भगवंत अलिप्त राहून सृष्टीची निर्मिती करत असतो आणि भगवंत सृष्टीपेक्षा अलिप्त असतो, म्हणून त्याला जाणं येणं नसतं, सृष्टीला असतं. म्हणजे जे निर्माण होत असतं ना ते निर्मात्यापेक्षा कमी दर्जाचं असतं, ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे निर्मितीमध्ये निर्माता नसतो, तो निघून जातो. कुंभार मडकं करतो आणि बाजूला होतो, तो त्या मडक्यामध्ये घुसत नाही. काय दिसतोय मडक्यामध्ये? कुंभारानंच मडकं केलंय, पण मडक्यात कुंभार दिसतोय काय सांगा? नाही दिसत. ह्याचा अर्थ तो निमित्त कारण जरी असला तरी तो बाजूला असतो, त्याचं कारण वेगळं आहे. आणि त्यामुळे त्या दृष्टीनं म्हणून अलंकाराचा, सापाचा आणि शिंपीचा आपण 3 दृष्टांत त्यासाठी घेतले. ते वेदांताचेच दृष्टांत आहे की सापाच्या दोरी सापामुळे विकारी होत नाही. नाहीतर दोरीवर साप पाहिला आणि तो साप पाहिल्याबरोबर नंतर दोरीही कळली, पण ती दोरी सापामुळे विषारी बनली होती, असा अनुभव कुणाचा आहे का? नाही अनुभव. तसं सृष्टीची निर्मिती केली आणि सृष्टीची निर्मिती जरी झाली असली तर सृष्टीचे विकार जे आहेत ते विकार आतमध्ये येत नाहीत. कुणात? भगवंतामध्ये येत नाहीत. अलंकारामध्ये जसा सोनार दिसत नाही तसा हित काष्टामध्ये बीज दिसत नाही. सारखं विचार करत बसलो पाहिजे आपण, बरं का? नुसते दृष्टांत आहे म्हणून जर सोडू आपण ना तर ज्ञानेश्वरीचं खरं हृदय कोणतं असेल तर दृष्टांत आहे, कायम लक्षात ठेवायचं. ज्यांना दृष्टांत परफेक्ट समजलेत ना, ज्याने दृष्टांतावरच खूप अभ्यास केलाय ना, त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं सिद्धांत समजतो. अनेक जणांचा अनुभव आहे बरं का.
म्हणून बरेच जण काय करतात, हा दृष्टांत आहे सोडून देऊया आणि दृष्टांत सांगून नुसतं रिकाम होऊया. अरे पण दृष्टांताच्या खोलामध्ये आपण गेलो तर दृष्टांत टाकलेत ना, ते टाकताना सुद्धा त्याची ठेव नाही, ते ज्ञानेश्वर माऊलींनी सांभाळलेली आहे. आलं आठवणीत म्हणून टाकला दृष्टांत, असं केलेलं नाही. कसा चढता दृष्टांत दिलेले आहेत बघा. स्वप्नाचा दृष्टांत दिला, 2 नंबरला त्या बीजाचा दिला, 3 नंबरला काष्टामध्ये बीज कसं नसतं याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे मी विकारी नाही हे पटवून देण्यासाठी सांगितलेलं आहे. म्हणजे स्वप्न पडलं तर त्या माणसामध्ये विकार निर्माण होतात काय? साधा विचार आहे बघा. कसं, उदाहरणार्थ बघा, स्वप्नामध्ये वाघ पाहिला आणि वाघानं ह्याला ओरबडलं, वाघाची नखेनं ओरबडलं, पण जागा झाल्यानंतर ते नख दिसतात का? नाही दिसत. तसा भगवंत जरी त्यांनी ही स्वप्नसृष्टी, प्रातिभाषिक सृष्टी, जग निर्माण केलं असलं तरी त्यातले विकार जे आहेत, जशी वाघाची नख दिसत नाहीत तसं भगवंत त्या सृष्टीमध्ये राहत नाही. तो अलिप्तपणाने सृष्टीची निर्मिती करतो. फार सुंदर वर्णन आहे. म्हणजे स्वप्नातल्या घटनांचा वर्णन इथं वर्णन करताना, आणि तोच वर्णन करताना बीजेचा वर्णन दिलेलं आहे की किती बीज पाण्यात असली तर पाण्यासारखी नंतर घट्ट झाली तर त्या बीजेला अंकुर फुटतात, अंकुरातून वृक्ष निर्माण होतो, वृक्षात असतो तोपर्यंत बीज. परंतु जर लाकूड त्याचं वृक्षाचं बाजूला केलं, कुणापासून निर्माण झाले सांगा लाकूड? बीजापासून. पण बीजापासून लाकूड झालं तर बीज त्यात असायला पाहिजे होतं का नाही? पण नाही. अतिशय चपकल दृष्टांत आहे बरं का, अतिशय सुंदर दृष्टांत. त्यामुळे हितं वर्णन केलं की आपल्या लक्षात येते. बघायला गेलं तर कोणतं, तर हितं या बीज जे आहे ते बीज काष्टामध्ये दिसत नाही. म्हणजे अलंकार आणि सोन्याचं आपण उदाहरण त्यासाठी घेतलं. म्हणून मायेच्या द्वारे काय झालेलं आहे, हे त्रिगुण जे आहे, रज्जूमुळे जसा सर्पाचा भास होतो तसा भगवंतामुळे प्रातिभाषिक सत्तेवरती जग दिसत असतं. जगाला प्रातिभाषिक सत्ता दिलेली आहे. काही जण ॲडजस्टमेंट म्हणून त्याला व्यावहारिक सत्ता करतात बरं काय. कारण तीन देहामधल्या 3 सत्ता आहेत. एक प्रातिभाषिक, एक व्यावहारिक आणि दुसरी पारमार्थिक. पारमार्थिक सत्ता ही जगाची आहे, भगवंताची आहे. व्यावहारिक सत्ता ही आपल्याला दिसणाऱ्या जगाची आहे आणि प्रातिभाषिक सत्ता ही स्वप्नमय सृष्टीतल्या आहे. वास्तविक व्यावहारिक आणि प्रातिभाषिक सत्ता दोन्ही एकच आहेत. त्यामुळे वेदांतानं 2च सत्ता खऱ्या मानलेल्या आहेत. नंतर एक व्यवस्था असावी किंवा एखादी गोष्ट समजावी म्हणून व्यावहारिक सत्तेचं उदाहरण घेतलेलं आहे. व्यावहारिक सत्ता खरी वाटते, सत्ता असत विलक्षण, त्याला व्यावहारिक सत्तेला बोललेलं आहे. असत विलक्षण. वास्तविक प्रातिभाषिक सत्य आहे ना असतच असते, आणि पारमार्थिक सत्ता ही सतच असते. प्रातिभाषिक सत्ता ही असतच असते आणि व्यावहारिक सत्ता ही सत्ता असत विलक्षण असते. या 3 गोष्टीचा विचार आपल्याला वेदांत शास्त्रामध्ये बघायला मिळते. खोल जायला पाहिजे आपण, खोल गेल्याशिवाय कळत नाही. म्हणून चिंतन असलं पाहिजे आपल्याला. प्रत्येक ओळीवरती आपलं चिंतन असलं पाहिजे. भरभर ज्ञानेश्वरी गाथा किंवा दासबोध वाचणं आणि वाचून झाला म्हणून मिरवणं यामध्ये काही नाही. कुणाचं समाधान आहे? आम्हाला बोलायला मिळतंय म्हणून. जसं आपण सांगतो ना, हा माझा मुलगा आहे, हे माझा इतकं त्याला पगार आहे, त्या पगारातली एक गिन्नी पण मला तो देत नाही. एक गिन्नी देत नाही, पण त्या पगाराचा मोठेपणा जगाला सांगतोच का नाही मी? तसा प्रकार आहे. मी ज्ञानेश्वरी वाचली, मी गाथा वाचली, मी दासबोध 2 वेळा झाला, नंतर पंचदशी नेहमी मी वाचतोय. ह्या सगळ्याला अर्थ केव्हा प्राप्त होतोय माहिती आहे? जेव्हा त्याचं चिंतन होतं आणि त्यातला चिंतनामध्ये आपल्यात विचार रुजायला सुरुवात होतात त्यावेळी. त्यामुळे या दृष्टांताला कमी लेखायचं नाही बरं काय. तर त्रिगुण जे आहेत हे त्रिगुण काय होतात? त्रिगुणामध्ये विकार आहे, भगवंतामध्ये विकार आहे. भगवंताने त्रिगुण निर्माण केलेत, परंतु तो त्या त्रिगुणानं स्वतःला विकारित करत नाही. तयार जरी केले असते तर झाले. शेतात धान्य तयार झालं बघा. शेतात जेव्हा धान्य तयार झालं त्यावेळी शेतकरी ते शुद्ध असलेलं धान्य व्यापाऱ्याकडे देतो. पण व्यापाऱ्याकडे आल्यानंतर त्यात जर कशाची तरी भेसळ झाली तर त्या भेसळीला शेतकरी जबाबदार नसतो, नंतरची भेसळ आहे ती. तशी सृष्टीमध्ये ही भेसळ आहे 3 गुणांची. वास्तविक त्याच्याशी काय त्याचा भगवंताचा काही संबंध नाही. शेतकरी धान्य केलं तर त्यावेळी शुद्ध विकलं होतं ना, व्यापाऱ्यानं त्यामध्ये खडे घातले आपल्या फायद्यासाठी. तशी प्रकृतीनं ही सृष्टी चालावी म्हणून त्रिगुणाची व्यवस्था केलेली आहे. एकटी प्रकृती आणि एकटा ईश्वर जग चालवू शकत नाही.
मग ते इकडं तिकडे बिघडल्यासारखं होईल, म्हणून त्याला कमी जास्तपणा ठेवलेला आहे. मग कर्माचा सिद्धांत खोटा ठरेल ना. ते कर्म विपाकाचा सिद्धांत ज्याला आपण म्हणतो, तो कर्म सिद्धांत खोटा ठरेल. मग कर्म भोगायची कुणी, जर तीन गुण नसतील तर. आणि म्हणून त्यासाठी ते ठेवलेलं आहे. म्हणून मायेच्या द्वारे हे 3 गुण जीवाच्या ठिकाणी असतात. आणि माया माझी आहे, त्यामुळे ते गुण पण माझे आहेत. मी मायेपासून अलिप्त आहे म्हणून ते माझ्यात नाही. हा मुद्दा त्यातला आहे. भगवंत सांगतात, मी त्या मायेपासून अलिप्त आहे म्हणून माझ्यात ते 3 गुण नाहीत. मी निर्माण केली माया निर्माण केली की 3 गुण निर्माण झाले. पण 3 गुण निर्माण झाले असले तरी सुद्धा माझ्यात मात्र मी अलिप्त असल्यामुळं माझ्यात ते 3 गुण नाहीत. म्हणून वर्णन करताना मांडुकी उपनिषद सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीनं वर्णन करत असतं. इथे किती नंबरची उभी आपण विचारात घेतली की काष्टाच्या ठाई सांग पान बीजपण का असे काही तैसा मी विकारी नाही जरी विकारीला दिसे. जरी विकारल्यासारखा जरी मी दिसत असला तरी मी त्यामध्ये नाही. 57 नंबरचा आणखीन एक दृष्टांत. पै गगनी उपजे आभाळ परी तेथे गगन नाही केवळ अथवा आभाळी होय सलिल का अभ्र नाही अथवा आभाळी होय सलिल. म्हणजे आकाशात आभाळाची निर्मिती होते. आभाळाला आपण ढग म्हणूया बरं काय, कारण पुढे शब्द अभ्र शब्द वापरलाय म्हणून ना. अभ्र शब्द ढगासाठी आहे. आणि आभाळ नावाचं जे तयार होते ना, एक क्षेत्र तयार होते बघा. आभाळ म्हणजे ढगाळ वातावरण अशा अर्थानं आभाळ. तरी आभाळ म्हणजे ढग. पै गगनी उपजे आभाळ. आभाळ हे गगनातच आकाशातच उत्पन्न होतंय. परी तेथं गगन नाही केवळ, पण त्या आभाळामध्ये आकाश उत्पन्न होत नाही. काय त्या आभाळानं आकाशाला निर्माण केलं नाही. आकाशात ती उत्पन्न झाले. ते केवळ जसेच्या तसे असतात. पण आभाळी होय सलिल ते तर आभाळ नाही. पण किंवा आभाळात पाणी असतं पण त्या पाण्यात आभाळ नसतं. गंमत बघा. म्हणजे ढगात पाणी असतं पण पाण्यात ढग नसतात, हे सांगायचं आहे तिथं. आभाळ शब्द जो वापरला ना तो ढग या अर्थानं घेतला तर लवकर लक्षात येते बघा. ते माझ्या ठिकाणी आहेत, मी त्यात नाही सांगण्यासाठी परतचा एक दृष्टांत दिलेला आहे बघा. ढग हे आकाशात उत्पन्न होतात आणि त्यातच लीन होतात, कुठं जात नाही. पण आकाश कसं आहे, त्याच्यापासून पूर्ण निर्विकार आहे. आकाशात विकार नाहीत. म्हणजे आभाळाचा म्हणजे ढगाचा काळेपणा, ढगाचं आणखीन पांढरेपणा हा आकाशात जात नाही. जरी आकाशाच्या सत्तेवर ढग निर्माण होतात तरी ढगातले विकार आकाशामध्ये जात नाही. हा वर्णन विचारपूर्वक लक्षात ठेवण्यासारखं आहे. म्हणून ढग आकाशात उत्पन्न होतात, त्यातच लीन होतील. पण आकाश निर्विकार असतं. आकाशात ढग, ढगात आकाश नाही. ही महत्वाची गोष्ट आहे. ढगात आकाश येत नाही. आभाळात पाणी आहे पण पाण्यात आभाळ नाही. म्हणजे ढगात पाणी असतं पण पाण्यात ढग नसतात. पाणी हे स्वतंत्र आहे. तसं इथं वर्णन केलेलं आहे की ते माझ्या ठिकाणी आहेत. ती 3 गुण, ते 3 भाव जे आहे, सात्विक, राजस आणि तामस भाव जे आहे ते माझ्या ठिकाणी आहेत पण मी त्यामध्ये नाही. म्हणून जीवाने ह्या 3 गुणाशी जोडून घेतल्यामुळे त्याला वाटतं मी जन्मलो, मी मरलो असं वाटत असतं. आकाशाला उगीचच वाटतं की ढग विरून गेले, अरे मी विरलो वाटतंय. ढग काळे झाले तर आकाशाला वाटतंय मी काळा झालो. वास्तविक आकाश काळा आहे का? नाही. ते ढग पाण्याने भरलेले वितळले तर माझा लय झाला असं त्या आकाशाला वाटतं. तसं जीवाला वाटायला लागलंय मी वाढलो, मी मोठा झालो आणि मी नंतर वार्धक्यात आलो, मी मेलो. हे सगळे जे अनुभव आहेत ना, हे शरीराशी तादात्म्य ठेवल्यामुळं. आणि शरीर म्हणजे 3 गुण. 3 गुणाशी जेव्हा तो तादात्म्य ठेवतो, एकत्र होतो, त्यावेळी 3 गुणातले विकार त्याच्यामध्ये उतरतात. यात भगवंताचा काहीही संबंध नाही. तो सृष्टीकर्ता ही सृष्टी निर्माण करून विकाराला जात नाही. त्यामुळे जीवानं गुणाशी जर संबंध जोडून घेतले तर तो मी जन्मतो असं वाटतं, मी मरतो असं वाटतं. म्हणून भगवंत सर्व ठिकाणी कसं आहे, दुष्टात सुद्धा भगवंत आहे. कोणतरी म्हणेल काय माहिती आहे, मग नाही वाटते तो कुठं आहे, सगळीकडे आहे. दुष्टात सुद्धा काही वेळा म्हणतात, त्याने विभूती सांगताना सांगितलेलं आहे, जिथं जिथं सात्विकता आहे, जिथं जिथं चांगल्या गोष्टी घडतात तिथं मी आहे. आता बरोबर आहे,
पण जिथं चांगलं घडत नाही म्हणजे दुष्ट लोक आहेत, तर दुष्टात सुद्धा भगवंत आहे. पण भगवंत दुष्ट नाही मात्र हा मुद्दा त्यातला आहे. दुष्ट लोकांच्या मध्ये भगवंत आहे, पण भगवंत दुष्ट नाही, म्हणजे तो दुष्ट होत नाही. जरी दुष्टाला निर्माण केलं असलं तरी म्हणूया एक वेळ आपण की दुष्ट माणसाला निर्माण कोणी केलं? मग जर चांगल्याना तेवढं देवानं निर्माण केलंय, आणि दुष्ट माणसाला निर्माण कोणी केलं? भगवंतानं. पण तो दुष्ट नाही, इतका अलिप्त आहे, इतका अलिप्त आहे की तो कोणत्याही विकारानं प्रभावित होत नाही. विकारानं प्रभावित होणारा जीव आहे, त्यामुळे त्याला सुखदुःखाचा अनुभव येतो. भगवंत सुखीही होत नाही आणि दुःखी होत नाही, कारण त्याला कुठलाही विकार प्रभाव टाकत नाही. म्हणून सर्व भाव जे आहेत हे त्याच्या अधीन आहेत, त्याच्याशिवाय ते टिकत नाहीत मात्र, ही लक्षात ठेवणं. पण ते 3 भाव जरी नसले, प्रकृती जरी नसली, तरी भगवंताची सत्ता अबाधित आहे हे सांगायचं आहे. म्हणून त्याला अनुभवायचं असेल, भगवंताला जर अनुभवायचं असेल, तर या 3 गुणांच्या पलीकडे जावं लागेल. आणि 3 गुणांच्या पलीकडे जाण्यासाठी त्याचं जे वैशिष्ट्य आहे, मी माझं करायला लावणारे 3 गुण आहेत. मी माझं पण जर सोडलं तर आपण गुणत्रयातीत होऊ शकतो. तू काय होईल? मी माझे ऐशेन खरी, एक आत्मसुख अंतरी विसंबे, तू गुणत्रयाते अव्हेरी. माऊलींची उभी आहे. तू गुणत्रयाते अव्हेरी, मी माझे ऐशे न करे, एक आत्मसुख अंतरी विसंबे जने. स्वतःच्या सत्तेचा अनुभव घे. तू अधिष्ठान आहे सगळ्या सृष्टीचं. तू आहेस म्हणून सृष्टी आहे, सृष्टी आहे म्हणून तू नाहीस, हा मुद्दा आहे. देह आहे म्हणून तू नाहीस, तर तू आहेस देहामध्ये म्हणून देह टिकून आहे. नाही तर देह टिकला नसता. आत तो आहे बसलेला म्हणून, परंतु तू त्याच्या देहापासून वेगळा आहे हे कळायलाच पाहिजे ना. देहापासून वेगळा हे कळायला मी माझेपणाचं पाणी त्या नारळातलं निघावं लागतं. नारळ सुका व्हावा लागतो. सुका झालेला नारळ हा कवटीपासून वेगळा असल्याचा अनुभव घेतो. आणि कवटीपासून वेगळा असलेला नारळ जो आहे तो कधी होतो, सुटतो तिथून, जेव्हा त्याच्यातला ओलावा बाहेर बाजूला जातो तेव्हा. म्हणजे साधनेनं तो ओलावा निघून गेला की तो कवटीपासून विलग होतो, विलग झालेल्याचा अनुभव घेतो. हे विलग होणं ही जीवनमुक्तीची अवस्था आहे. कारण ही कवटी ही 3 गुणांनी युक्त आहे. आणि मी जो आहे आतला नारळ जो आहे ना, ते आत्मसुखाचा अनुभव देणारा आहे. मग हा जर विचार मी जर करायला लागलो तर मी या सृष्टीपासून फार वेगळा आहे. मी आहे म्हणून देह आहे. आपण म्हणतोय म्हणून चुकीचं बोलतोय, मी आता गेलो तर मग कसं होईल? मी आता गेलो तर या शब्दाचा अर्थ कसा बोलतोय माहिती आहे का? माझा देह गेला तर असं म्हणायचं आहे त्याला. देह जातो, मी जात नाही. मी आहे तसा सदा संचिला, येत ना जात नाही. म्हणून जर त्या भगवंताला अनुभवायचं असेल ना, तर गुणांना बाजूला ठेवून, शेवाळ बाजूला करून, ढग बाजूला करून, नंतर वृक्ष बाजूला करून बी अनुभवता येते. काष्ट बाजूला करून बी अनुभवता येते. ढगांना बाजूला करून आकाशाचा अनुभव घेता येतो. स्वप्नाला बाजूला करून जागृतीचा अनुभव घेता येतो. आणि इथंच वर्णनाने परत केलेलं जे आहे ते बीज कणिकेचं झालं, स्वप्नीचं झालं, हे अशा पद्धतीनंच मी अनुभवाला येतो, अन्यथा अनुभवाला येणार नाही. म्हणून भगवंताला जर अनुभवायचं असेल तर त्या गुणांना बाजूला करावं लागेल. एक वाक्य आहे बघा बायबलमधलं, ही हू लुजेस एव्हरीथिंग फॉर मी, जो सगळं सोडायला तयार असतो, गेन एव्हरीथिंग इन मी, त्याला माझ्यामध्ये सगळं काही प्राप्त होईल. जो माझ्यासाठी सगळं सोडत असेल तर सगळं त्याला माझ्यामध्ये मिळेल. किती सुंदर वाक्य आहे बघा. आणि त्याच्यावर चिंतन करण्यासारखं आहे. कुठलं आहे ह्याच्याशी मतबदल करायचं नाही, विचार करायचा नाही. आमचे ग्रंथ काही कमी पडले की काय म्हणून बायबलमध्ये दृष्टांत देतात, ह्याच्याशी काय संबंध आहे? कुठलाही दृष्टांत असला तर दृष्टांताने सिद्धांत बाधित होत नाही. दृष्टांत घ्यावा आणि सोडून द्यावा, आणि सिद्धांत घ्यावा आणि त्याचा विचार करावा. आपण काय करतो, दृष्टांतामध्ये अडकण्याची फार सवय आपल्याला आहे.
घटनेमध्ये आपण अडकतो, बोधामध्ये नाही. बोधात अडकलो ना तर घटना बाजूला जातात. बोध भगवंताचा आहे आणि घटना या प्रातिभाषिक सृष्टीतील आहेत. त्यामुळे त्या येतात जातात, आगमापायू, अनित्यम. ते त्या अनित्य आहेत म्हणून त्या मात्रा स्पर्शास्तू कोणतेही शब्द वापरलेला आहे. त्यामुळे सुखदुःख ही ज्या अनुभवाला येतात या 3 गुणांना आहेत. बायबलमधलं सेंटेन्स आपल्या लक्षात ठेवण्यासारखं आहे बघा. ही हू लुजेस एव्हरीथिंग फॉर मी. माझ्यासाठी जो सर्व काही त्यागतो त्याला सर्व काही माझ्यामध्ये दिसतं. ही गेन्थ एव्हरीथिंग इन मी. माझ्यामध्ये ते त्याला सगळं सापडतं, माझ्यामुळं निर्माण झालंय. मग त्याच्याकडे नसेल काय? जो सगळ्या सृष्टीला पाणी पाजतो, अन्न देत दाता आहे, जो सगळ्या सृष्टीचं लालन पालन पोषण उत्पत्ती लय करतो, तो त्याच्याकडे ती शक्ती आहे. मग ती त्याच्याकडे शक्ती आहे म्हणजे त्याच्याकडेच जायला पाहिजे ना. आपण सृष्टीकडे मागतो ते सगळं जे सुख आहे ना ते सृष्टीकडे जगाकडे मागतो. पण ज्यानं जग निर्माण केलं आणि ज्यानं त्या जगामध्ये सुख भरलं, सुख सुद्धा जगात भरलंय. सुखाचा भास असते ना तो जगामध्ये देण्याला कारण भगवंतच आहे ना. त्या सुखाच्या भासाला आपण ज्यानं निर्माण केला भास, त्या भासाला आपण काय करतो? भाळतो. आणि इकडं मात्र जो ज्यानं भास निर्माण केला त्याला विसरतो. ही फार गोष्टी, प्रकाशामध्ये अडकतो आणि सूर्याला विसरतो आपण. सूर्य हा प्रकाश देणारा मोठं केंद्रस्थान आहे पण तिकडं आपण विसरतो. त्यामुळे इथं वर्णन केलेलं आहे, गगनी उपजे आभाळ. उपजे, जे जे उपजतं ना ते निघून जातं. आभाळाची उपज सांगितलेली आहे, गगनाची नाही. गगन निर्माण होत नाही, आभाळ निर्माण होतं. आभाळ निर्माण झालं तरी गगनामध्ये विकार निर्माण होत नाही, हा मुद्दा त्यातला आहे. ढग निर्माण झाले तर ढगात विकार निर्माण, आभाळ आकाशामध्ये विकार निर्माण होत नाही. येता जाता ढग, आकाश आहे तसे उगे, अंबर ते उगे. माऊलींची उभीच आहे, अंबर ते उगे म्हणजे आकाश आहे तसंच असतं. ढग येतात जातात, पाऊस पडतो, मोठी वादळं होत असतात, घनगंभीर असे सोसाट्याचे वारे होत असतात, उलता पालत होते, मोठमोठे वृक्ष उन्मळून पडतात, 50-50 मजली इमारती जमीनदोस्त होतात, माणसांचा मृत्यू होतो. परंतु आकाश आहे तसं असतं. म्हणून आकाश हे गगनाचं समर्थांचा श्लोकच आहे तो मनाच्या श्लोकामध्ये. त्याचं वैभव जे आहे ते आकाशासारखं आहे. दिसतो कसा तो? आकाशासारखा. दृष्टांत द्यायसाठी आकाश वापरतात. आत्म्याचा दृष्टांत आकाशाला जवळच आहे. त्यामुळे ते कसं उगं असते बघा, शांत असते. काही घटना घडू दे, सूर्य तळपू दे आणि झाडं वाळून टाकू दे तिकडे, ते काहीच करत नाही. पाऊस जोराचा पडू दे, महापूर होऊ दे, लयलौट होऊ दे, सृष्टीमध्ये आणखीन काहीतरी सोसाट्याचा वारा सुटू दे, आकाश शांत असतं, निर्विकार असतं. तसा भगवंत आहे. सांगायचा मुद्दा, आकाशाला भगवंताचा दृष्टांत दिलेला, जो आकाश म्हणून भगवंताला दृष्टांत केलेला आहे तो त्यासाठी आहे. पै गगनी उपजे आभाळ, परितेत गगन नाही केवळ, अथवा आबाळी होय सलिल तेत अभ्र नाही. म्हणजे ढगामध्ये पाणी पण पाण्यात ढग नसतात, ढगातच पाणी राहतं, हा मुद्दा त्यामध्ये. मग उदकाचेनी आवेश प्रगटले तेज जे लकलकीत दिसे, तिये विजू माझी असे सलील काही. आता आणि पुढचा दृष्टांत चढता दिलेला आहे बघा, त्याच्या पलीकडे जाऊन दृष्टांत. पाण्याच्या घर्षणामुळे उदकाचीनी आवेशे, पाणी खवळलं म्हणजे खवळते म्हणजे ढगाने पाण्याचं आणि पाण्याचं घर्षण झालं ना, काय विचित्र गोष्ट आहे. पाणी अग्नीला विरोध करणारी गोष्ट आहे पण पाण्यामुळं अग्नी निर्माण होतो. काय सुंदर. विजेची निर्मिती कशामुळे होते? आत्ताच आपण आपल्या दृष्टांत घेऊया. जुने माऊलींनी कधी दृष्टांत दिलाय बघा, पाण्यावर वीज तयार होते याचा. मग दृष्टांत हा ज्ञानेश्वरीतला येतो की पाण्यावर वीज तयार होते याचा. उदकाची आवेशे प्रगटले तेज लकलकीत दिशे. आकाशामध्ये गडगडाट होत असतो बघा, पण पाण्यानं भरलेले ढग असतात. हे पाणी एकामेकावर असं आदळत असतं आणि विजेची निर्मिती होत असते. आणि आता आपण बघतो सगळ्या डॅमवरती जी निर्मिती केली आहे विजेची, कशावर केली आहे तयार? पाण्यावरच तयार केलेली असते. म्हणून पाण्याच्या घर्षणाने वीज निर्मिती होते. पण विजेत पाणी आहे काय सांगा? नाही. पाण्यामुळे वीज झाली पण विजेत पाणी नाही. म्हणून विचार केला तर आपण जसं त्याच्याकडे पाहतो त्याशिवाय खऱ्या अर्थानं आपल्याला त्याचा अनुभव येत नाही. खरा अनुभव यायचा असेल ना तर खरी दृष्टी प्राप्त व्हायला पाहिजे.
संतांची दृष्टी प्राप्त व्हायला पाहिजे. त्यामुळं आपण बघताना ना पाण्यामध्ये वीज पाहून विजेमध्ये पाणी पाहू, ढगामध्ये पाणी, पाण्यामध्ये ढग. आकाश कसं वेगळं आहे त्याचाही विचार करायला कळेल आपल्याला. त्यामुळं स्वप्न दिसतं किंवा आकाशातले ढग दिसतात किंवा काष्टांच्या ठाई बीज दिसत नाही, बीज लपून असतं, पण ही लपलेली गोष्ट आहे ती. वर्णन एक नाथांचं उदाहरण दिलंय बघा. नाथांच्या दारामध्ये एक बैलगाडी दिसली त्यांना, आणि ती बैलगाडी कुठून आली असे विचारल्यावर लोक म्हणले दौलताबादवरून आलेले आहे. दौलताबाद म्हणजे जिथं जनार्दन पंत त्यांचे गुरु राहत होते ना, तो किल्ला जी स्थिती आहे त्या दौलताबादमध्ये तिकडून गाडी आलेली आहे. आता गुरूंच्या गावावरून गाडी आल्यामुळं त्यांनी काय केलं माहिती आहे, नाथांनी बाहेर आले, गाडीला नमस्कार केला, त्याला झोपलेली जी बैलं होती त्या बैलांना नमस्कार केला. का? गुरूंच्या गावातून आलाय ना ती गाडी, आणि म्हणून त्यांना याच्या रूपाने वाटलं त्यांना मला गुरुच भेटले. खरं गुरु भेटले का? बैल भेटला, गाडी भेटली, पण खरा विचार केला तर त्यांच्या भावामध्ये गुरु भेटलेत. दुसऱ्यांना दिसताना कसं दिसलं? बैल दिसला. तसं आम्हाला दिसताना सुद्धा ही सृष्टी दिसते, पण संतांना देव दिसतो. सगळ्या सृष्टीमध्ये देव दिसतो. म्हणून पण काय विचार जरी केला तर गाडी काय गुरु होऊ शकत नाही. खरं आहे ना? त्याला गुरु मानलं, पण गुरु होऊ शकते काय? म्हणजे लाटेत पाणी आहे पण पाण्यात लाटा नसतात. हे विचार, फार मोठा विचार आपल्याला भगवद्गीता द्यायला लागलेले आहे. हा विचार करायसारखा मात्र आहे. पण दृष्टांत देताना माऊलींची पद्धत कशी असते माहिती आहे? चढ्या 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 बाजून असं दृष्टांत देत राहायचं. म्हणून इथं वर्णन करताना अगदी वरच्या दर्जाचा दृष्टांत दिलेला आहे. उदकाचिनी आवेशे प्रगटले तेज जे लखलखीत दिशे. आभाळातील पाण्याच्या प्रक्षोभामुळे जे लखलखीत विद्युत तेज प्रगटलेले दिसते, त्या विद्युत तेजामध्ये पाणी असतं काय? नाही. कडकडाट होतो आणि वीज जमिनीवरून कोसळते. कुठं पाणी असते व त्यामध्ये? उलट अग्नीच असतो सगळा, जाळून टाकते ते, त्यामध्ये पाणी नसतं. पण निर्माण कशामुळे झाली ती वीज? पाण्यामुळं. पण विजेत पाणी नाही. तसं त्या 3 गुणामध्ये मी नाही. सांगायचा केवढा मुद्दा आहे बघा. कोणत्या दृष्टीने सांगायचं चालू केलेला आहे ते म्हणतात, न त्वं तेषु ते मयी तान विद्धी. हे जाणून घे की मी माझ्या ठिकाणी, ते मी त्यांच्या ठिकाणी नाही, परंतु तेच माझ्या ठिकाणी आहेत असं समज. उलट सुलट दोन्ही घ्यायला लागते बरं काय. त्या ठिकाणी ते नसतं. म्हणजे बघण्याची दृष्टी कशी असेल हे वेदांत वेगवेगळ्या भाषेमध्ये समजावून सांगतं. आणखीन एक शेवटचा दृष्टांत दिलाय बघा 59 नंबरच्या वहीमध्ये. सांगे अग्निस्तव धूम होय. आता सांग की लाकडाचा संपर्क आला अग्नीला, आणि समजा लाकडं जर ओली असतील तर काय होतं? धूर निर्माण होतो. अग्निस्तव धूम होय. पण पेटवल्यामुळं धूर निर्माण झाला ना. म्हणजे अग्नीमुळे धूर निर्माण झाला. ती धुमी काय अग्नी आहे, पण धुरात काय अग्नी आहे? किती ऑब्झर्वेशन माऊलींचं आहे बघायचं दृष्टांत देताना. वास्तविक नंतर जी वेदांत शास्त्रावरले ग्रंथ अलीकडे झालेत ना, हे ह्यांच्याकडं ह्यांचं तत्वज्ञान बघून त्यांनी दृष्टांत तयार झालेले आहेत. असले दृष्टांत आपल्याला सुद्धा आता चालू जीवनामधल्या घडामोडी ते देता येत नाहीत. तेच दृष्टांत द्यावे लागतात. किती चपकल दृष्टांत आहेत बघा. त्यांच्याच ह्याच्यावरती आपण पोचलो गेलोय. आमची बुद्धी ही उसनी आहे, ही संतांच्याकडनं घेतलेली आहे. आजही आम्हाला दृष्टांत देताना असा चपकल दृष्टांत देताच येत नाही. इतकी सुंदर दृष्टांत दिलेलं आहे. ते म्हणतात अग्नीमुळेच धूर निर्माण होतो. समजा जर ओली लाकडं असतील तर अग्नीमुळं धूर निर्माण होतो, आणि धूर निर्माण जर झाला तर त्या धुरात कुठं अग्नीच दिसत नाही. वास्तविक त्याच्यामुळे झाला म्हणजे ते दिसायला पाहिजे होता. तशी सगळी सृष्टी जरी भगवंतामध्ये निर्माण झाली असली तर माझी दृष्टी जर त्या दृष्टीनं बघत नसेल मी, तर मला भगवंत दिसत नाही. पण विचार केला तर धूम आहे म्हणजे धूर आहे म्हणजे अग्नी आहे की नाही, असा विचाराने करायला पाहिजे. याला काय म्हणतात? अनुमान प्रमाण, ज्याला आपण म्हणतात ना, अनुमान प्रमाणाचा विचार इथे मध्ये केलेला आहे. ते तैसा विकार हा मी नोहे जरी विकारला असे. मी विकारल्यासारखा दिसतो तरी मी विकारलेला नाही. माझ्यात कुठला विकार नाही, माझ्यात धूर नाही, माझ्यात ढग नाही. कसं वर्णन केलं आहे बघा. माझ्यात पाणी नाही, मी वीज रूपाने आहे, विजेत पाणी नाही,
आता मला विचार केला तर पाण्यापासून वीज झाली, पण पाण्यात वीज आहे का? नाही. विजेत पाणी आहे का? नाही. दोन्ही गोष्टी. म्हणून अग्नीमुळे धूर, पण धुरात अग्नी नाही. माझ्या अधिष्ठानामुळे भगवंत म्हणतात, जरी विश्वात काय फरक झालेला दिसत असेल, विश्व हे नेहमी चेंजेबल आहे, परिवर्तनशील आहे. आणि परिवर्तन होत असलं तर त्याच परिवर्तनात मला माझ्यात परिवर्तन होत नाही. असं एक न बदलणारं तत्व आहे की ते भगवंत आहे, जे बदल घडवतं, पण आपण स्वतः न बदलता. आपण स्वतः न बदलता जे बदल घडवतं ते परमात्म्याचं तत्व आहे. म्हणून फरक दिसत असले तरी होणारे फरक मात्र मी नाही. जे जे सृष्टीमधल्या घडामोडी घडतात त्या माझ्या सत्तेवर घडतात, परंतु त्या घडामोडीमध्ये मी नाही. कसा अलिप्तपण स्वीकारलेला आहे भगवंताने बघा. म्हणजे परमात्म्याचं हे अलिप्तपण आहे. हे अलिप्तपण आपल्याला जीवाला जगत असताना कळणार आहे का हो? कधीतरी कळायला पाहिजे ना. मी असा भगवंतासारखा अलिप्त राहायला शिकलो पाहिजे ना. सगळं करावं, प्रपंच करावा, मुलाभावांना वाढवावं, घरं बांधावी, श्रीमंती कमवावी, बॅलन्स वाढवावा, सोनं नाण्याचा ढीग करावा, पण मी त्यात नाही असं म्हणायला पाहिजे ना. खरंच नाही. मी शेतात आहे काय? आहे नाही. माझ्यात मात्र शेत आहे. विचार केला तर मी जर त्या शेताचं चिंतन करत असेल तर माझ्यात शेत आहे, पण शेतात मी नाही. हे विचार हा फार मुद्दा महत्वाचा आहे. मग जर त्याचा मी मालक नसेल तर मी स्वतःला मालक म्हणून घेतो सृष्टीचा. देव सुद्धा स्वतःला सृष्टीचा मालक समजत नाही. तो म्हणते मी घडामोडी काही करत नाही, प्रकृती करते. त्यांना आपल्या अंगावर घेतले काय बघा. सगळं सगळं घडवतो, पण आपल्यावर काय घेत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, खावे, ल्यावे, प्यावे, जमा खर्च त्याच्या नावे. किती सुंदर वाक्य बोलतात बघा. काय करायचं? खावं इथलं, प्यावं, मजा लुटावी, आणि त्यातलं ल्यावे, प्यावे, खावे, ल्यावे, प्यावे, हे सगळं वर्णन काय माहिती आहे काय? सगळ्या विषयांचा भोग घ्यावा, पण भोग घेणारा भोक्तृत्वाचा अभिमान आपण बाळगू नये. मी भोगायला लागलो असा जर भ्रम निर्माण झाला तर त्याला भोक्तृत्वाची भ्रांती म्हणतात. मी भोगतो, मी नाही भोगत. माझ्या रूपानं भगवंत भोगतो. कारण सृष्टीची निर्मिती त्यानं केली, भोगण्याचे पदार्थ त्यानं निर्माण केले, त्यामुळे मी भोगतो म्हणणं हा माझा भ्रम आहे. या सगळ्या दृष्टांतावरून थोडंसं आपण विचाराने नंतरच्या चिंतनामध्ये दृष्टांताच्या बाबतीमध्ये करूया. आपण जरा खोलात ज्ञानेश्वरीचं विचार चाललाय, जेवढं आपल्याला खोलात जाता येईल तेवढं बघू आपण पुढच्या चिंतनामध्ये. अजून आता या श्लोकावरच्या ओव्या संपलेल्या आहेत. 12व्या नंबरच्या श्लोकाच्या ओव्या 59 नंबरपर्यंतच्या ओव्या आहेत त्या संपलेल्या आहेत. श्लोक 12वाही तिथं आपण पूर्ण केलेला आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विरागूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.